श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 26 श्रीपाद प्रभूंची शिवय्यावर कृपा. पीठिकापुरम क्षेत्रात नरसिंहवर्माच्या घरी शिवय्या नावाचा एक सेवक होता. एके दिवशी त्याने श्रीपाद प्रभूंना पाहिले आणि आश्चर्य असे की तत्काळ त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडला. तो असंबद्ध बोलू लागला. मी सृष्टी, स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे. असे बोलणे ऐकून नरसिंहवर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली. त्याने श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्यास स्मशानात घेऊन गेले. त्यांच्याबरोबर नरसिंहवर्मासुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची एक वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याने दहन करविले. यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मांना हे सर्व अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे, तो सृष्टी, स्थिती आणि लय याचा कारक आहे म्हणे. हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि स्वतःच्या कर्मामुळे ब्रह्मराक्षस झाला. हा शिवय्या एक जन्मी त्याचा अल्पऋणी होता. मी योगकाळ कल्पून स्मशानात योगादेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या फांदीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून त्या पंडिताची सुटका केली. त्यामुळे आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसांच्या पंजातून सुटका झाली. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून नरसिंहवर्माची मती गुंग झाली. श्रीपाद प्रभूंनी कल्पना केलेल्या शास्त्रानुसार 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात, म्हणून योगकाळ तेच ठरवतात. दूर घडणारी घटनासुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात. संघटना सर्व देश कालात ते घडवू शकतात. श्रीपादांना देशकाळ त्यांच्या इच्छेनुसार बदलता येतो. एकदा सृष्टीच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपाद प्रभूंनी तो फोडला. त्या नारळाचे तुकडे तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, आज तुमचा मृत्यूयोग होता, परंतु मी नारळाचे तुकडे तुकडे करून तो टाळला. सृष्टीने मोठ्या प्रेमाने श्रीपादांना मांडीवर घेऊन त्याचे खूप कोड कौतुक केले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.